नमस्कार, मी अलका राजेंद्र गाभाली. मी ह्या कोल्हेवाडीची एक रहिवासी आहे. तर आम्ही 3-4 दिवसापासून ही प्रोसेस करतोय दारूबंदीची. तर जो दारू विक्रेता आहे तो प्रॉपर एक कातकरी समाजाचा आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की मी काय बिझनेस करायचा, माझी मुलं कशी सांभाळायची. तर मग असा जर विचार सगळ्या समाजाने केला तर सगळ्या समाजाने दारूच विक्री करायची का? त्याच्यावरती पर्याय आहे ना, तुला ऑप्शन आहे, तू मच्छीमारी करू शकतो, त्याच्याकडे अनेक व्यवसायाला त्याच्याकडे पाठिंबा आहे ना, त्यांनी ते करावं. त्यामुळे त्याच्या समाजाची जी हानी होती, जी कुटुंबाची हानी होती, प्रत्येक आज तरुण तरुण मुलं इथं दारू पितात, गांजा ओढतात, सिगरेट खेळतात, त्याच्यावरती काय करायचं. आम्ही आज 3 दिवसापासून एक समंजसपणा त्याला सांगायला गेलो की बाबा तू तुझा धंदा बंद कर. तो असा उग्राईने बोलतो की मी काही करणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करू शकतो, डायरेक्ट हातवारे करून. आता कालचीच एक विषय होता, मी जेव्हा सांगायला गेलो महिलांनी सांगितलं तर तो डायरेक्ट चुलीतलं पेट तर कोलीत घेऊन आला मारायला. मग अशा समाजाला आम्ही पाठी घालायचं का? अशा लोकांना पाठी घालायचं का? काल आमच्या पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, नारायणगावच्या दुय्यम जे निरीक्षण आहे तिथं पण आम्ही FIR नोंदवून आलेलो आहे. ते त्यांच्या पद्धतीने 8 दिवसात 10 दिवसात त्यांची कारवाई करणार आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, त्याला ती झेपणार नाही आहे. उद्या जर कायद्याने जर गुन्हा त्याच्यावर दाखल झाला किंवा त्याला जे भरायला पैसे लागतील तेवढी त्याची कॅपॅसिटी नाही आहे, तेवढी त्याची ही नाही आहे, त्यांनी त्याच्या याच्यामध्ये ती बंद करावी. आम्ही काही त्याच्याकडनं जास्त अपेक्षित करत नाही. आणि जर त्याला नसल बंद करायची तर त्यांनी आणि पूर्ण कातकरी समाजाने हे गाव सोडायचं. आणि याच्यावरती आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये प्यासा ग्रामसभा घेऊन त्याच्यावरती एक निर्णय घेणार आहे की त्यांनी हे गाव सोडायचं. एका व्यक्तीमुळे बाकीच्यांची काय चूक आहे? बाकीच्यांची काही चूक नाही आहे, पण बाकीचे सपोर्ट देतात ना. त्यातलंच एक कुटुंब दुसरं होतं, ते एक 4-8 दिवसासाठी बाहेर गेले होते. 4-8 दिवसात त्यांनी पुन्हा चालू केलं. आणि त्यांच्या लोकांना सतत दारू प्यायला लागते, मान्य आहे. मग तुम्ही बाहेर जाऊन प्या ना. तुम्हाला प्यायला लागते म्हणून तुम्ही घरात धंदे चालू करायचे का? हा नेम नाही आहे. त्याच्यामुळे बाकीचं गाव सगळं तिथं असतं. 10 जणांना थांबवण्यापेक्षा आपण एकाला थांबू शकतो ना. मग त्यांनी त्याचा धंदा त्याच्या याच्यानुसार त्यांनी आत्ताच बंद करावा. आणि आता आम्ही सगळ्या महिला पेटून उठलेला आहोत, आम्ही काही थांबणार नाही आहे. तो म्हणत असेल कोण माझं काय उखडते, कोण मला काय करणार आहे, त्यात त्याला सपोज देणारे बाकीचे धंदेवाले आहेत, वाघेचवाडीचे आहेत, गवरवाडीचे आहेत, आमचा उपसरपंच आहेत. असे काही काही जे लोक आहेत ते त्यांना सकाळ संध्याकाळ सपोर्ट द्यायला त्यांच्या घरी असतात. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने, सगळ्या कोल्हेवाडीच्या वतीने, सगळ्या सांगनूर ग्रामपंचायतीच्या वतीने मी मीडियावाल्यांना सांगते किंवा प्रत्येक समाजातल्या प्रत्येक लोकांना, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगते की आपण याच्यावरती कायद्याने हे गुन्हा आहे. तुम्ही रीतसर विका, तुम्हाला जर विकायची ना तुम्ही परवाना काढा, शासन त्याच्यावर चालतं. शासन, तुम्ही आता एक महिलेला प्रश्न विचारला की सरकार का बंद करत नाही, कारण सरकार त्याच्यावरती त्याच्या सरकारला त्याच्याकडनं कर भेटतो, सरकार त्याच्यावरती चालतं, त्याच्यावरती फायनान्स बसतो, त्याच्यावरती सरकारचं बरंच असं काही व्यवहार चालतात. त्याच्यामुळे सरकार ह्या नियमाने चालतो. त्याच्यामुळे सरकार ज्याच्याकडे लायसन आहे त्याला बंद करत नाही. याला लय आग आहे, तर यांनी लायसन काढावं, लायसन काढून यांनी दारूधंदा चालू करावं. तेच होणार, लोक दारू पिणारच ना. नाही, लोक पिणार, पण पिणाऱ्याचं प्रमाण कमी होणार सर. जे पिणार आहे, ज्याला प्यायचं तो लांब जाणार ना, तो इथे तर प्यायला जाणार नाही. इथं जवळ आहे. नाही, दिवसातून 8 दिवसातून एकदा पिणार. हा सकाळ संध्याकाळ ती व्यक्ती ह्या रस्त्याने नाही तर त्या रस्त्याने कुठून तरी त्याच्या घरात जाणार, पिणार. हे स्वस्त दारू मिळते म्हणून, स्वस्त मिळते म्हणून 50 रुपयात मिळते. त्यांना तिकडे 100ला मिळते, इकडे ते 200 देणार, 200 दोघं तिघं जण पिणार, असं त्यांचं चालतं. तुमचं काय नाव आहे? माझं नाव अलका राजेंद्र गाभाले. काय काम करा तुम्ही? मी आशा सेविका म्हणून आहे. त्याच्या अगोदर मी एक गटाच्या अध्यक्ष होती. मी त्याच्या राजीनामा देऊन मी आता आशा सेविका आहे. तर हे बघा, मी जेव्हा सर्वे करण्यासाठी जाते तेव्हा मला पण खूप त्या लोकांचा त्रास होतो. ते लोक ऐकत नाही, लसीकरण करत नाही, त्यांचं आरोग्य नेहमीच खालावलेलं असतं, नेहमी त्यांच्या मुलांना सर्दी खोकला असतो. मग त्यांचं ह्या व्यसनामुळे, ह्या कारणामुळे त्यांच्या जेवणावर नियंत्रण नाही, त्यांच्या बिझनेसवरती त्यांचं किंवा कशातच त्यांचा फायनान्स व्यवस्थित नाही आहे. मग ह्या कारणाने बाकीच्याही सिस्टमला खूप त्रास होत असतो. तर ही एक चांगली गोष्ट नाही, ती त्यांनी बंद करावी, हीच आमच्या महिला. तुम्ही सगळ्या एकत्र व्हायचं, आता बऱ्याच दिवसापासून दारूधंदे चालू आहे, आता एकत्र यायचं हे कशावरून ठरलं? कारण काय घडलं? कारण आहे ना, आम्ही सकाळ संध्याकाळ पाहतो, काही ज्या मुलं बायकांचे नवरे पितात ना, त्या सकाळी 4 वाजता उठतात, 7 वाजता घर सोडतात, 8 वाजता घरात येतात. मुलांना त्यांना वेळ देता येत नाही. आणि नवरे असे की बायका कामाला जातात आणि त्यांनी घरात येऊन त्यांना त्रास द्यायचं, त्यांनी केलेल्या कामाईच्या त्यातूनच त्यांनी त्यांच्याकडे हिसकावून घ्यायचे, ते पैसे त्यांच्याकडे मागायचे, त्याच्या दारू प्यायची. मग असे जर कारणं होत असेल तर का आपण बंद नाही करायला पाहिजे? म्हणजे ह्या गोष्टीवर आपण कधीतरी. गावामध्ये किती लोक दारू पितात तरुणांपैकी? समजा 100 मुलांपैकी किती मुलं दारूच्या आहारी गेले? तरी 25 ते 30 मुलं तर नक्कीच आहे सर. मी आता नावं सांगू शकत नाही, पण 25-30च्या मेजॉरिटी तर नक्कीच आहे. तर ऐन तारुण्यात? हो, ऐन तारुण्यात. आणि 90% हे जे मोठे आहेत लोक ते दारू पितात.
पूर्ण आहारी गेले गाव तुमचं. पूर्ण गेलेलं आहे आहारी. आणि ही दारू बंद करण्याचं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये ठराव झाला का महिलेलाच आपण आता अध्यक्ष करू. आणि मग मला त्यांनी अध्यक्ष केलं. मग माझ्या पाठीमागे ह्या सर्व महिला उभ्या राहिल्या. का तर ते त्यांना एक आधार भेटला का आपण आपल्या अध्यक्षाला पुढे नेऊ आणि आपण त्यांच्या संग पुढे जाऊ आणि दारूधंदा बंद करू. आता त्या दिवशीच आम्ही सगळ्या महिला गेलो होतो. तिथं व्हिडिओ चालू होती. तरी त्याने आमच्यावर किती 10,000 रुपयाचा आळ घातला. खुर्च्या मोडल्या. ते म्हणतात का पोरं तुडावली. 5 ते 6च्या दरम्यान तू का पोरं झोपून ठेवणार आहे का? आम्ही कशाला पोरं तुडू? आम्हाला लेकरं बाळा नाही का? कायच्या काय आदवत घालतो. मारायला पण येतो. मग काय करणार? आता सकाळी मी मासेच आणायला गेले तर जी नाही ते इज्जत घेतली. त्यांना विचारा वाटलं तर व्हिडिओ आहेत माझ्याकडे. शिवीगाळ गेली तुम्हाला. गाळ करतात. आणि म्हशी चरायला जागा इकडलीच आहे ना आम्हाला. आता धरणाचा पाणी पार इथं आलाय म्हणलो. मग तिथं आम्हाला बघितलं का लगेच तो शिवीगाळी करतो. मग काय करायचं आम्ही त्याच्याकडे जात पण नाही काय पण नाही तरी तो असं बोलतो. पण आता काय ठरवलंय तुम्ही सगळ्या महिलांनी? आता आम्ही असंच ठरवले आम्हाला किती त्रास झाला तरी आम्ही दारू बंद करणार म्हणजे करणार. आता चालू आहे का ते धंदा? चालू आहे ना. आता त्या दिवशी तिथं पकडायला गेलो तर त्यांनी धरणातून तिकडे नेऊन त्या घरांच्या माग ती टुपा असते दारूची ती लपवलेली होती. मग बघा पाण्यात सुद्धा लपवतो. आणि मग तू का सापडून दाखवा. कसं काय आपण सापडून दाखवायची? तिथं आजूबाजूला तरी दिसला तरी तो जे नाही तो बोलतो आम्हाला. पोलीस काय करतात? पोलीस उलट म्हणतात तुम्हाला कोण तिथं जायला सांगत आहे. मग आम्ही काय करायचं? काल आले होते वाटतं त्या पोलीस. दिवशी पोलीस आले होते. मग काय म्हटले ते त्याला? आता ते काय म्हणण्यापेक्षा तोच उलट तो बाबाजी मुकणे आहे का तोच उलट त्याला म्हण का मी नाही तुझ्यापाशी येत. म्हणजे पोलीस त्यांना बोलत होते मी नाही म्हणत तुमच्यापाशी येत तुम्ही या माझ्याकडं. सर्व महिला सांगतील ना. म्हणजे पोलिसांना सुद्धा दमदाटी देतो तरी पोलीस काय म्हणले नाही त्याला का रे तू असं करतो. आणि आमच्यासारख्यांना एक शब्द बोलला तरी ते आम्हालाच बोलतात. कारण काय? आम्ही चांगलं करतो का वाईट करतो का आमच्या घरासाठी करतो? आम्ही पूर्ण गावासाठी करतो समाजासाठी करतो. मग महिलांची चूक काय याच्यात? महिलांनी 500 रुपये कमवून आणायचे 50 रुपये गाडीला घालवायचे 50 रुपये भाजीला घालवायचे. घरी येऊन स्वयंपाक करायचा. तू त्यांना नीट जात नाही. बडबड चालू असले होत कसं काय स्वयंपाक करून यांना द्यायचा आणि काय करायचा? स्वयंपाक करून दिला तर त्यांची बडबड चालू असते कसं काय खाणार? मारहाण होत असेल. मारहाण होते ना. आता त्या काय उठून लगेच सांगतील का सकाळ उठल्या का मला मारलं? सांगतील का अशा? सहन करायचं दुसरं काय? आता किती धंदे बंद केले तुम्ही? आता आम्ही सध्या आहे ना 8 दिवस झाले याच्या प्रयत्नात आहे. काल तिकडे गेलो होतो पुष्पालिंबा काय आडनाव त्याचा पुष्पालिंबा गावारी तिकडे गेलो होतो. पण मग असंच त्याला ते नोटीस दिली दारूबंदीची. आता तिकडे पण जायचं आहे आम्हाला. अजून इथं रामदास मुकणे चिंदू मुकणे आहे त्याच्याकडे पण जायचं आहे. पण ही पहिली गावातली पूर्ण दारूबंद झाली पाहिजे. ही जास्त करून चालते. तुम्ही सगळा ठीक आहे तुम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत महिलांचा राग आहे परंतु तिथे गेल्यावर तो व्यक्ती तुमच्यावर आरोप करणार. तुम्ही पोलिसांचा फोन का करत नाहीत? पोलिसांना करतो ना फोन. आता केलं होतं का? आता नाही केला. आता तुम्ही इथं मीडिया येणार होती ना त्यामुळे केला नाही ना. तर त्याची तक्रार द्यायला जायचंय मला. आता मला शिवीगाळ केली ना मी तक्रार द्यायला जाणार ना तिथं. आणि महिला आहेत ना माझ्याबरोबर एवढ्या महिलांच्यामुळेच मी हे काम करू शकते ना. जर महिला जर मागं नसत्या तर मी कसं काय काम केलं असतं? नसतं ना केलं. तुम्ही आहात का यांच्यासोबत? हो आहे ना. का बरं? का बरं म्हणजे आता हे गाव सुधारण्यासाठीच ना. लहान मुलं जर दारू प्यायला लागले गाव बिघडणारच ना. आता मोठ्यांचं गेले दिवस पण मग लहान लेकरं प्यायला लागली त्याच्या मागे छोटी पण लेकरं प्याणार. मग असं चालून राहायचं का? कुठेतरी गाव सुधारलंच पाहिजे असं आम्हाला वाटतंय. तुम्ही रोज कामाला जाता? आज का सुट्टी आहे का? आम्ही 4ला कामाला जातोय उठून. काही तर माणसं घरातलं दूध नेतात गहू नेतात दाणे नेतात काही जे हातात सापडलं ते नेतात. पैसे जर नाही बायकोना ठेत दिलं तर विकतात का परस्पर? डायरेक्ट त्याला नेऊन देतात. एवढं दिलं तर 1 ग्लास प्यायला का आले घरी. असं दिवसातून किती वेळा तिकडे घडते. साड्या पण नेऊन देतात बायकांच्या. जी घरात वस्तू पैसे जर नाही ना सापडले तर का कोणती पण वस्तू उचलून घेऊन जातात. कांदे सुद्धा नेऊन देतात. गेल्या वर्षी कांद्याची अशी राळ लागली होती घरामध्ये. दाणे असं कोठ्या भरल्या होत्या. मग आता आम्ही काय करायचं? त्याला किती तुम्ही? आम्हाला शेतीच नाही. वरती हा बघा डोंगर आहे खाली बघा इथं पाणी. आमचा एकच व्यवसाय बनकर फाटा. आणि आता ते बघा त्या बनकर फाट्याला पाऊस येत आता 15-20 दिवस झाला आम्ही अशाच घरीच. आता कुठं जाणार आता आम्ही? कुठून पैसे कमवून आणणार? तर हे दारुडे तर हे अशा मापाचं येतं. नवरा काय करतो? नवरा शेतीच करतात. शेती नाही ना. मग आता दुसरी काय शेती करणारच ना जाऊन. इथं जरी नसली तरी दुसऱ्या गावात शेती करायला जावंच लागते. हा काय चोरून येतात विकायला? अहो चोर म्हणजे तांदूळ पीठ बाजरी गहू पार तेल जरी कालवण टाकलं तरी तेल पण घेऊन जातात. कोणच्या इथं जर म्हशी असल्या तर त्या म्हशींचं दूध पण त्यांना घेऊन जातात.
बोंबील सुकट काही पण जे हातात येईल ना ती वस्तू घेऊन जाणार आणि दारू पिऊन येणार. आणि संध्याकाळचं ती बाई जर कामावरून आली आणि त्याला जर विचारलं ना कुठून दारू पेलं का झाली सुरुवात मांडायची. मग त्या बायना तिकडं काम करायचं का इकडं पोरांचं शिक्षण बघायचं का घरात मीठ मिरची आणायची का काय करायचं का यांच्या कासानी. मग याला दारू बंद करायला 3-4 दिवस झालं सांगतोय बंद कर तर तो माणूस असा शिव्या देतोय. बायकांवर काटा घेऊन येतो मारायला. मग